नमस्कार. आज आपण बघणार आहोत साबुदाणा बटाट्याचे पापड. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 किलो बटाटा, त्यासोबत 1 वाटी साबुदाणा. 1 किलो बटाटा छान उकडून घ्यायचा आहे. 1 वाटी साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर. नंतर आपल्याला लागणार आहे मीठ, जिरं आणि तिखट. भाजलेला साबुदाणा आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करायचा आहे, कारण आपल्याला त्याचं बारीक पावडर बनवायची आहे. म्हणून 1 वाटी साबुदाणा भाजलेला आपण मिक्सरमध्ये काढून घेतो आहे आता, आणि त्याला छान बारीकशी आपण पावडर बनवून घेऊ त्याची. इथे पावडर बनवून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बारीक पावडर केल्यानंतर ती पावडर परत एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. 1 ते अर्धा वाटी पाणी त्यात टाकून त्याला छान पीठ बनवून घ्यायचं आहे त्याचं. आता मी इथे ते जारमधलं ते काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये परत. आणि आता मी यात टाकणार आहे 1 वाटी पाणी. आपल्याला ते थोडंसं पिठासारखं करायचं आहे, म्हणून 1 ते 1.5 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी नीट बघून पाणी ॲड करायचं. नीट मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. तोपर्यंत आपल्याला बटाटे साईडला किसून ठेवायचे आहेत. आता बटाटा किसण्यासाठी आपल्याला लागणार आहे मोठी किसणी. तर हे आता बारीक किसून घ्यायचे आहेत. असे किसून झाल्यानंतर आपल्याला आता जो साबुदाणा आपण भिजवला होता, गॅसवर पाणी ठेवायचं आहे तापत. कढईत मी आता पाणी टाकते आहे, 1 वाटी पाणी. पाणी तापल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचं आहे, इथे मी 2 वाटी पाणी टाकलं आहे. पाणी छान तापल्यानंतर त्यात आपण ते पीठ जे साबुदाण्याचं केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं आहे त्याला. आता मी हे मिक्स करण्यासाठी पावभाजीला जे आपण स्मॅशर येतं पावभाजी स्मॅश करायला, ते यूज केलेलं आहे. त्याच्याने नीट त्यात लम्स नाही राहणार म्हणून. साबुदाणा नीट मिक्स केल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचे बटाटे जे आपण किसून घेतले होते. ते बटाटे आणि साबुदाणा नीट एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात आपल्याला टाकायचं आहे मीठ, तिखट आणि जिरे. जिरे ऑप्शनल आहेत. काही लोकांना जिरे आवडत नाही, तर जिरे ज्यांना आवडत असतील त्यांनी घालावे. हे परत मी नीट मिक्स करून घेते आहे. स्मॅशरने केलं तर छान होईल. आता आपलं पापडाचं पीठ छान तयार आहे. आता आपण पापड करून बघू. हे असं छान एकत्र झालेलं पाहिजे. थंड होऊ द्यायचं आहे, मग पापड बनवायचे आहेत. इथे मी पापडाचं मशीन यूज करते आहे. दोन्ही साईडला पेपर पॉलिथिन बॅग ठेवून घेतली आहे. तेल लावलेलं आहे आणि इथे पापड बनला. बघा किती छान दिसतं आहे. असे तुम्ही किती पण पापड बनवू शकतात आणि हे खूप छान होतात, फुलतात. मी तळून दाखवेल नेक्स्ट पार्टमध्ये. हा पार्ट 1 होता. पुढच्या पार्टमध्ये मी छान तळून दाखवेल पापड. धन्यवाद. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.